नमस्कार मित्रांनो, सुचिताच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आलो तो श्री स्वामी समर्थ मठ वसई भुईगाव येथे. गाभाऱ्यात प्रवेश करतात गुरुजींनी जणू शंख फुकून आमचे स्वागतच केले. तर चला स्वामींचे दर्शन घेऊयात. तर वाढदिवसानिमित्त सुचिताची अशी इच्छा होती की स्वामींचरणी हार, फुल, नारळ आणि प्रसाद रूपी शेवबुंदी अर्पण करेल. इच्छेनुसार तिने स्वामींचरणी ते सर्व अर्पण केलेलं आहे. स्वामींची मनोभावे प्रार्थना करून आम्ही आमच्या पुढच्या दर्शनासाठी निघालो. भुईगाव येथील स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन आम्ही वाघोली येथील शनी मंदिरात प्रवेश केला. तर आज शनिवार असल्यामुळे गर्दी देखील खूप होती. तरी देखील आमचे सुंदर प्रकारे दर्शन झाले. दर्शन घेताच तेथील प्रसाद रूपी खिचडीचा लाभ घेतला आणि शेजारीच असलेल्या संत बाळूमामा यांचे दर्शन घेतले. ही बाळूमामाची मूर्ती कशी वाटली ते आम्हाला जरूर सांगा. पुढे आम्ही गेलो नव्याने सुरू झालेल्या श्री स्वामी समर्थ मठ वाघोली येथे. गाभाऱ्यात प्रवेश करताच समोर मन प्रसन्न करून टाकणारी ही स्वामींची मूर्ती. तुमचे देखील मन प्रसन्न झाले असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि या नव्याने सुरू झालेल्या मठाला जरूर भेट द्या. मठाच्या शेजारीच असलेल्या अंडरग्राउंड गणपती मंदिराला देखील आम्ही भेट दिली. गणपती बाप्पाचे व प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. तर या मंदिराचा मी व्हिडिओ ऑलरेडी इंस्टाग्रामला टाकलेला आहे, तर तुम्ही तो जाऊन पाहू शकता. तर अशा प्रकारे आम्ही सुचिताचा वाढदिवस साजरा केला. तर हा आमचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर आम्हाला सांगा. तर भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये.